आहे, कोणत्या संस्थेने बांधले आहे, याची मला माहिती हवी आहे. म्हणून मी 9 डिसेंबर 2024ला RTI टाकलेला आहे. तर 2-2.5 महिने झाले, पण आत्तापर्यंत प्रशासनाने आम्हाला ती माहिती उपलब्ध करून दिलेली नाही. नवापूर तालुक्यात 116 ग्रामपंचायत आहे. 116 ग्रामपंचायतीच्या नावाने RTI टाकला आहे. 2 महिने झाले, आजपर्यंत माहिती उपलब्ध झाली नाही. आणि ती माहिती मिळाली नसल्यामुळे शेवटी मला धरणे आंदोलन करावे लागले. 12 तारखेपासून मी बसलो आहे आणि तरी या 5-6 दिवसात त्याने माहिती उपलब्ध करून दिली नाही, धरणे आंदोलन करून सुद्धा. म्हणून नाईलाजास्तव मला आमरण उपोषणाला बसावं लागलं. आणि आजचा हा 3रा दिवस माझा आमरण उपोषणाचा आहे. शासनाने कोणतीही दखल घेतली नाही आणि माझ्या जीवाला काय मी उमेश मंजी गावित, नवापूर तालुक्यातील बांगरपाड्याचा राहणार आहे. नंदुरबार जिल्हा तसा पूर्ण पेशा क्षेत्राच्या अंतर्गत येतो आणि नंदुरबार जिल्ह्यातला नवापूर तालुका हा आदिवासी बहुल जिल्हा आहे. तालुका आहे नवापूर तालुका. तर या तालुक्यामध्ये शेकडोच्या संख्येने चर्च अनधिकृत अथवा नदीकृत बांधले गेलेले आहे. त्याची परवानगी आहे का, किंवा असे ग्रामपंचायत ठराव अथवा 8 नंबरचा उतारा नसताना असंच बांधलेले आहे का, किंवा किती चर्च आहे,